श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 15वा लक्ष्मणाचे सांत्वन. ओम श्रीराम. धाव लक्ष्मणा हे शब्द ऐकून सीता घाबरी होते व लक्ष्मणास म्हणते की तुम्ही शांत कसे? तुम्ही श्रीरामांच्या मदतीला जा. तेव्हा लक्ष्मण म्हणतात की राम स्वयंभू ब्रह्म माऊले. या तिन्ही लोकात श्रीरामांना मारील अशी कोणतीही शक्ती नाही. तुम्ही घाबरू नका आणि कुटी कदापि सोडू नका. ही श्रीरामांची आज्ञा आहे. मग सीता क्रोधित होते व लक्ष्मणास खूप अदवा तदवा बोलते व म्हणते की तुमच्या मनात माझ्याविषयी पापबुद्धी आलेली दिसते. मग लक्ष्मण व्यथित होतात व कुटीच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा ओढतात व विनंती करतात की ही रेषा ओलांडून बाहेर येऊ नका, नाहीतर अनर्थ होईल. मग लक्ष्मण श्रीरामांकडे येतात. तेव्हा श्रीराम विचारतात की माझी आज्ञा मोडून तू इकडे का आलास? तेव्हा लक्ष्मण सीता आणि त्याच्यामध्ये झालेला दुःखद संवाद श्रीरामास रडत रडत सांगतात. मग श्रीराम त्याचे सांत्वन करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात देखील असेच घडते. जी परमशांती महाकारण देहामध्ये परमपदी म्हणजेच परेमध्ये स्थिर असते व मग ती जेव्हा ढळते आपले स्थान सोडून म्हणजे महाकारण देहातून कारण देहात व कारण देहातून सूक्ष्म देहात व सूक्ष्म देहातूनही स्थूल देहावर येते, तेव्हा मग ती पंचतत्वे व त्यांच्या पंचतन्मात्रांच्या जाळ्यात सापडते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचतन्मात्रांपैकी एका जरी तन्मात्रेत ती शांती, तो जीव, तो साधक सापडला तरी त्याच्या आध्यात्मिक जीवनात अनर्थ निर्माण होतो. आणि विशेष करून शब्द ही तन्मात्रा फारच प्रभावी आहे. साधकाला तो शब्द कानाने विचलित करतो व जिव्हेने अनर्थ निर्माण करतो. इथे लक्ष्मणा धाव हा शब्द ऐकूनच सीता रूप शांती ढळते व आपले महाकारण रूप निजस्थान सोडते आणि स्थूलरूपी देहाच्या शब्दरूप तन्मात्रेत येऊन पडते. म्हणजेच ऐकून स्थान सोडते व बोलून अनर्थ घडवते. आणि मग त्या परमशांतीच्या ढळण्याने, अस्थिर होण्याने जे परिणाम होतात ते मग साधकाला भोगावेच लागतात. त्याला पर्याय नाही. आता आपण या अध्यायाचा थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न जर केला तर इथे कथेमध्ये मारीच प्राण सोडताना लक्ष्मणा धाव अशी मोठ्याने हाक मारतो आणि ते शब्द सीतामातेच्या कानावर जातात. तेव्हा सीतामाता घाबऱ्या होतात व लक्ष्मणाला म्हणतात की तुम्ही असे शांत कसे? की स्वतः आणि मारीच जेव्हा लक्ष्मणा धाव हे शब्द उच्चारतो ना, तो मायावीपणाने श्रीरामांचा आवाजात ते शब्द उच्चारतो. त्यामुळे सीतामातांना वाटतं श्रीरामच आवाज देत आहेत. मात्र हे सर्व लक्ष्मणाला माहिती असतं, त्यामुळे ते शांत असतात. इथे सीतामाता घाबरे होतात
साधकाच्या दृष्टीने सुद्धा असंच होतं. साधकाची मायारूप प्रकृती भांबावून जाते, मात्र साधकाचं जे धैर्यशील मन असतं किंवा जे दिव्य मन असतं ना, ते शांत असतं. कारण त्याला माहिती असतं की हे साधकाच्या दृष्टीने आपण पाहतोय की हे जे जे घडतंय हे एक माया आहे, हे अस्थिर आहे, हे अशाश्वत आहे, हे काही क्षणाकरता आहे, काही क्षणांनी हे सगळं निघून जाणार आहे. त्यामुळं जे दिव्य झालेलं मन असतं किंवा जे आत्म्याचा स्पर्श झालेलं मन असतं ना, ते मन नेहमी शांत असतं. तसं इथे कथेमध्ये लक्ष्मण शांत आहेत. तेव्हा मायेला प्रश्न पडतो की हे म्हणा तू शांत कसा, कारण तुझा तर स्वभाव चंचल आहे. परंतु चंचल असलेलं मन हे साधनेने, गुरुकृपेने, आत्म्याच्या स्पर्शाने शांत होतं. ते सत्य काय ते जाणून घेतं. ते हे जाणतं की जग हे नश्वर आहे. आत्ताच्या घडीला ते सत्य आहे, परंतु थोड्या वेळाने ते नसणार आहे. म्हणून त्याची फार चिंता किंवा त्याच्याविषयी मोह, माया, लोभ, विकार काहीही निर्माण होऊ देत नाही. असं झालेलं मन, हे मन केव्हा होतं? जेव्हा त्याच्यावर गुरुकृपा होते आणि त्याला जेव्हा आत्म्याचा स्पर्श होतो ना, तेव्हा असं मन शांत होतं. तेव्हा ते मन त्या मायेला समजावून सांगतं, हे मायेरूप चंचल अवस्था असलेली माया, की आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजे श्रीराम आहे. श्रीराम, राम स्वयंभू ब्रह्म माऊले. श्रीरामांना मारणारी शक्ती या जगात नाही, कारण ते स्वतःच परब्रह्म आहे. त्याला कसं कोण मारू शकेल? साधकाच्या दृष्टीने साधकाचं मन त्या मायेला सांगतं की हे बघ, आत्मा हा स्वयंभू शक्तिशाली आहे, त्याचा विनाश करणारं या जगात काही नाही. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. गीता जी सांगते ना की त्याचा कुणीही विनाश करू शकत नाही. त्यामुळे तू तू चिंता करू नकोस, तू घाबरू नकोस. परंतु मायेला काय सवय असते माहिती का, की माया थोड्या वेळाने बदलत असते ना. मायेच्या कार्याचा, मायेने निर्माण केलेल्या विश्वाचा क्षणाक्षणामध्ये बदल होत असतो. त्यामुळं माया चिंतित होते. आणि मग कथेमध्ये सीतामाता लक्ष्मणाला अद्वा बोलतात, त्यांच्यावर आरोप करतात. मग मात्र मायेचा खेळ फार विचित्र असतो. माया अशी असते की मनालाही चंचल बनवते. इथे लक्ष्मणाची तीच अवस्था केली. बोलल्यामुळे आणि ऐकल्यामुळे. लक्ष्मणा धाव हे शब्द ऐकला आणि बोलली लक्ष्मणाला, अद्वा बोलली. एवढंच काय तर त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यामुळं ते मन अस्थिर होतं आणि मग स्थिर होण्याकरता ते किंवा श्रीरामांकडे निघून जातं. मात्र ज्या साधनेने त्या मनाला बळकटी आलेली असते, गुरुबोध मिळालेला असतो, त्याला आत्म्याचा स्पर्श लाभलेला असतो, असं मन जातानाही त्या परमशांतीच्या स्थिरतेसाठी सुरक्षा कवच तयार करून जातं. ते सुरक्षा कवच म्हणजेच गुरुवाक्य, गुरुमंत्र. श्री सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळेला दिलेला जो मंत्र असतो, जी साधना असते, ती साधनेने निर्माण झालेलं सुरक्षा कवच निर्माण करून ते मन आत्मस्वरूपाकडे जातं किंवा गुरुबोधाकडे जातं. किंवा लक्ष्मण त्या शक्तीचं कवच निर्माण करून श्रीरामांकडे जाते, कारण ते कवच ओलांडण्याची या जगतामध्ये कोणाची हिंमत नाही. रावणासारखा महाशक्तिशाली पुरुष सुद्धा ते कवच ओलांडून जाऊ शकत नव्हता. पण इथे परमशांतीच ढळते, स्थूल देहावर येते, शब्द या पंचतन्मात्रात सापडते आणि साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा उद्ध्वस्त करून टाकते त्या जीवनाला. तेव्हा आणि या पंचतन्मात्रा कुठल्या? पंचमहाभूते आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांचं शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यामधले शब्द ही पंचतन्मात्रा फार प्रभावी आहे. साधी गोष्ट बघा, आपल्याला
आपल्या कानावर आपली जर कुणी निंदा केली तर आपण लगेच क्रोधायमान होतो, आपण लगेच रिॲक्ट होतो. म्हणजे शब्द कानाने ऐकतो आणि रिॲक्ट कसा होतो, मुखाने त्या माणसाची पुनर्निंदा किंवा त्याला अद्वा बोलणे किंवा त्याचा निषेध करणे, त्याला काहीतरी वाईट वाटत बोलणे, या दोन द्वारामुळे आपण आपलं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करून घेतो. आणि या पंचतन्मात्रापैकी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यापैकी शब्द ही तन्मात्रा फार प्रभावी आहे. कारण आपल्या कानात कोणतरी सांगतं आणि आपण लगेच तसा गैरसमज निर्माण करून घेतो आणि आपण तोंडाने बोलून लगेच दाखवतो आणि आपलं आध्यात्मिक नुकसान करून घेतो. इथे कथेमध्ये तेच झालंय. लक्ष्मणा धाव हा शब्द सीतेने ऐकला आणि मुखाने लक्ष्मणाला अद्वा तद्वा बोलून स्वतःच्या जीवनाचा अनर्थ करून घेतला. साधकाच्या दृष्टीने साधक कुणीतरी आपल्या कानात आपल्याविषयीची निंदा सांगतं किंवा कुणीतरी आपली निंदा करतं, ते आपण ऐकतो, म्हणजे कानाने ऐकतो आणि त्याला आपण लगेच प्रत्युत्तर देऊन शब्दाने त्यालाही तसंच आपण बोलतो आणि आपलं आध्यात्मिक नुकसान करून घेतो. म्हणून साधकाने ह्या पंचमहाभूतांपासून, या पंचतन्मात्रापासून खूप सावधान राहावं लागतं. कानाने गुरुबोध ऐकावा, कानाने सत्संग ऐकावा, कानाने ग्रंथांचं, शास्त्राचं, वेदांचं, उपनिषदांचं निरूपण ऐकावं, ते आतमध्ये जिरवावं, ते मुखावाटे बाहेर काढू नये. गरज पडल्यास ते अध्यात्मज्ञान चांगल्या व्यक्तींना मुखावाटे बाहेर द्यावं, पाठवावं, त्याने त्या जीवाचं कल्याण होईल. मात्र साधकाने या वाईट गोष्टी ऐकू नयेत आणि वाईट गोष्टी बोलू नयेत. हेच या अध्यायाचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.